यस फिल्डिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आणि फिल्डिंग करत असताना 5 षटकं, त्या 5 षटकांमध्ये 4 गोलंदाजांचा वापर या ठिकाणी करायचा आहे आणि दोन्ही टीम्सचा एक 12th मॅन कंपल्सरी या ठिकाणी उपस्थित असणं गरजेचं आहे. सामन्याला सुरुवात या ठिकाणी होते. आजच्या दिवसातील ऑफिशियली पहिला सामना आपण पाहतोय या दोन टीम्स मध्ये. एका बाजूला माहीम मिठागर डी आणि दुसऱ्या बाजूला सदानंद ज्ञानेश्वर स्मृती कामन या दोन टीम मध्ये फर्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. टॉस देखील जरा टॉस माहीम मिठागर डी टीमने या ठिकाणी जिंकलाय आणि डिसाईड केले की बॉलिंग आम्ही फर्स्ट करू आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले सदानंद ज्ञानेश्वर स्मृती कामन या टीमला. चला कामन टीम, आपले दोन बॅट्समन कृपया आपण मैदानावरती पाठवा. आपल्याकडे जास्त वेळ नाहीये कारण आजचं शेड्यूल भरपूर उशिराने सुरू या ठिकाणी झालंय. 5 षटकांचा फॉर्मॅट असेल याची नोंद घ्या दोन्ही टीम्स. आणि दोन्ही टीमचा एक 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणं देखील खूप गरजेचं आहे. तुमचा जो 12वा खेळाडू आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. केलवा चषक 2026 आज या स्पर्धेचा चौथा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. चौथ्या दिवसामध्ये आज आदिवासी समाज, आदिवासी बांधव खेळताना दिसतील.
आज देखील एक प्युअर क्लास क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला कामांचा संघ आहे, वसई तालुक्यातील एक मोठा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्या अगेन्स्ट पालघर तालुक्यातील माहीम मिठागड डी या टीमला आपण पाहतोय. मॅचला देखील सुरुवात होते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे सर्व करोषी सर्वदा. गणपती बाप्पाला वंदन करून आजच्या दिवसाला सुरुवात आपण करणार आहोत. दुपारचं हे सत्र रखरखत ऊन आणि या रखरखत्या उन्हामध्ये रबर बॉल क्रिकेट यंदाच्या वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर अशा अनेक साऱ्या स्पर्धा आहेत जिथे पावसाचं आणि रबर बॉलचं बॉन्डिंग जुळलेलं नाहीये. आतापर्यंत मागील 4 दिवसांमध्ये पावसाची हजेरी लागलेली नाहीये. पावसाशिवाय रबर बॉल क्रिकेटला मजा नाहीये. चला तर आपण जाऊयात मॅचच्या दिशेने. 2 बॅट्समन मैदानावरती दाखल झाल्यात. एक टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील वसई तालुक्यातील पालघर जिल्ह्यामध्ये डायमंड हिरा अर्थातच प्रकाश तुंबडा अप्पी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या सोबतीनं एक उभरता सितारा वसई तालुक्यामधील अतुल ठाकरेला आपण पाहतोय. अंडर 19चं क्रिकेट चांगल्या पद्धतीने हाताळलंय आणि त्याचमुळे एक वेगळा दर्जा त्या देखील खेळाडूचा आपल्याला पाहायला मिळतोय. मॅचला होती सुरुवात. पहिले षटक घेऊन गोलंदाज या ठिकाणी दाखल झाल्यात. माहीम मिठागर डी टीमचा 12th मॅन प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. कल्पेश पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती दाखल झाले. पहिलाच बॉल फुल टॉस समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत आणि पहिल्याच बॉल वरती प्रकाश तुंबडाची विकेट. एक बिग विकेट, मोठा धक्का टीम सदन ज्ञानेश्वर स्मृती कामन संघाला. गॉन. चला माहीम मिठागर डी टीम प्लीज तुमच्या समोर रिक्वेस्ट आहे, तुमचा 12th मॅन आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. नवीन फलंदाज वैभव मैदानावरती दाखल होतोय. एका बाजूला माहीम टीमचा एक युवा गोलंदाज आणि त्याच्या समोर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील एक अनपेक्षित सम्राट अर्थातच गावन टीमचा एक वाघ आणि त्या वाघाची शिकार पहिल्याच बॉल वरती केलाय. सागर त्या ठिकाणी होता लॉंग ऑफला आणि सागरने एक चांगला कॅच कंप्लीट केला. जितकं क्रेडिट बॉलरला द्यायचं आहे तितकंच क्रेडिट फिल्डरला देखील द्यावं लागणार आहे. नवीन बॅट्समन आता वैभव मैदानावरती दाखल झाले नॅट नंबर 3 वरती. कल्पेशने विकेट घेतले त्यामुळे येणाऱ्या 5 बॉलमध्ये त्या देखील खेळाडूचा रुबाब वेगळा असणार आहे. येणाऱ्या 5 बॉलमध्ये मॅचला सुरुवात झाली. त्यानंतर पहिल्या बॉलवरती गेलेली विकेट, पहिल्या बॉलवरती घडलेला ड्रामा. पुन्हा एकदा फुल टॉस विकेट मिळू शकते की 6 रन्स मिळू शकतात. तर 6 रन्स फ्लॅट अँड फ्युरियस वैभवच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती तडाखा षटकार. या षटकाराच्या साह्याने धावसंख्या फलकावरती 6. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. पहिले षटक सध्या प्रगती पथावरती आहे. पहिल्या बॉलवरती विकेट आली, दुसऱ्या बॉलवरती थोडंसं वेगळं पण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला गोलंदाज कल्पेशने. थोडीशी ग्रीप देखील चेंज झाली होती परंतु बरोबर बॅटवरती तो फुल टॉस केला. चांगल्या टायमिंग सहित ते एलिव्हेशन आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याचमुळे ते डिस्टन्स कव्हर होऊ शकलं. या ओव्हरमधील तिसरा बॉल आता ड्राईव्ह केला जातोय. कव्हर्सला फिल्डर तरीके उपस्थित आहे. 1 रन कंप्लीट झाले आणि मिसफील्ड आणि तदनंतर मिळालेल्या 4 धावा. दबाव स्पष्टपणे जाणवतोय कारण मागच्याच बॉलवरती षटकार आलाय. इथे बॉलरचं कमबॅक जरूर झालं होतं परंतु फिल्डरला चांगली साथ देता आलेली नाहीये. फलकावरती 10. प्रकाश तुंबडाची विकेट गेल्यानंतर पिची विकेट गेल्यानंतर आता या ठिकाणी संघ चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय आणि क्रेडिट ते वैभवला द्यावं लागणार आहे कारण मागच्या 2 बॉलवरती त्याने जे स्ट्रोक खेळल्यात आणि त्याचमुळे आतापर्यंत त्या 10 रन्स येऊ शकल्यात. मागच्या 2 बॉलमध्ये 3 बॉल्स खेळ आतापर्यंत झालाय आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 10. डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. अजूनही या ओव्हरमधील 3 बॉलचा खेळ बाकी आहे. या ओव्हरमधील चौथा बॉल ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक परंतु फिल्डर पासून दूर होता आणि एकच रन या बॉलवरती मिळेल. मागचे दोन्ही बॉल चांगल्या टप्प्यावरती ठेवले गेले. आधीचा बॉल जर आपण पाहिला तर वेग जास्त होता. तिथे बॅट स्विंग देखील थोडासा स्लो झाला होता जेव्हा बॉल बॅटवरती आला.
त्यानंतर बॉल कव्हर असला गेला, मिसफीट मिळालेल्या 4 धावा. हा देखील बॉल चांगल्या टप्प्यावरती ठेवला होता. आता लेफ्टी बॅटर स्ट्रायकिंग होती. अतुल ठाकरेला पण पाहतोय वय वर्ष कमी आहे, परंतु याच कमी वयामध्ये भरपूर मोठी प्रसिद्धी पालघर जिल्ह्यामध्ये या देखील खेळाडूने मिळवलंय. एक शतक देखील या खेळाडूच्या नावावरती आहे. पहिलाच बॉल प्रचंड वेगाने टाकलाय, परंतु लाईन चांगली नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय एक्स्ट्रा रन्स त्या ठिकाणी जोडल्या जातील. स्कोर कार्ड मध्ये 12 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. देखील बॉल प्रचंड वेगाने टाकला होता. बॉलिंग ऍक्शनचा जर विचार केला तर कल्पेश डिलिव्हरी स्ट्राईक मध्ये पोहोचल्यानंतर थोडासा पोज घेतो, थांबतो आणि त्यानंतर बॉल डिलिव्हर्ड करतो. रिलीज केल्यानंतर चांगला वेग बॉल मध्ये दिसला आतापर्यंत. या ओव्हर मधील पुढचा बॉल इन्साइड आउटचा प्रयत्न जरूर झाला होता. हवं तसं एलिव्हेशन झालं नव्हतं, व्यवस्थित बॅट वरती घेऊ शकला नव्हता. एकच रन या बॉलवरती मिळते आणि एक रन टीमची टोटल फलकावरती 13. आतापर्यंत 5 बॉल मैदानाच्या आतमध्ये झाल्यात आणि अजूनही एक बॉलचा खेळ बाकी आहे. या ओव्हरमध्ये 5 षटकांचा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर मोस्टली रन्स चेस होताना आपण पाहिलं होतं. बॉलर्सला बेनिफिट जास्त दिसते या मैदानावरती. रफ सरफेस आहे, त्यामुळे बॉल इझिली कट होऊ शकतात. लॉंग ऑफला ड्राईव्ह चांगला केलाय, क्रॅकिंग ड्राईव्ह होता, परंतु एकच रन या बॉलवरती मिळेल. पहिले षटक या ठिकाणी संपते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 14 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या षटकाचा खेळ आतापर्यंत संपलाय. अजूनही 4 ओव्हर्स बाकी आहेत. एक चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड होते आणि ही जर पार्टनरशिप येणाऱ्या 2 ओव्हर्स मध्ये कंटिन्युअसली जर रन्स बनवत राहिली तर एक मोठी टोटल स्कोर कार्ड वरती उभी होऊ शकते. सेकंड ओव्हरला सुरुवात होते आणि सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती प्रणय टीमचा कॅप्टन, टीमचा सेनापती मैदानावरती गोलंदाजी करण्याकरिता आलाय. सूत्र आता येणाऱ्या 6 बॉलची त्याच्या हातामध्ये असणार आहेत. पहिलाच बॉल फुल टॉस टाकला होता. एक रन मिळू शकते या बॉलवरती. आता सेकंड रनचा अटेम्प्ट त्या ठिकाणी होतोय, कारण मिसफील्ड झाले होते आणि त्याचमुळे 2 रन्स त्या ठिकाणी कंप्लीट होऊ शकल्या. मागील ओव्हरमध्ये देखील पहिला बॉल फुल टॉस झाला होता आणि फुल टॉस बॉलवरती विकेट गेले होते. या ओव्हरमध्ये देखील पहिला बॉल फुल टॉस टाकलाय गोलंदाज प्रणयने. टीमचा कॅप्टन आहे. येणाऱ्या 5 बॉलमध्ये ते नवीन त्याला दाखवावं लागणार आहे, ते वेगळे पण त्याला दाखवावं लागणार आहे. दुसरा बॉल या ओव्हरमधील राऊंड द विकेट नेत असताना बॅट्सविंग भरपूर वेगानं होता, परंतु पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन झालेला नाहीये. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन बॉल विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती होत असताना आतापर्यंत 2 बॉल मैदानामध्ये झाल्यात आणि धावा झाल्यात फलकावरती 16. एका बाजूला वसई तालुक्यातील कामनगावचा संघ आपण पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला पालघर तालुक्यामधील माहीमगावचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला पूल केलाय, चांगल्या पद्धतीने एलिव्हेशन त्या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु का फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. चांगल्या पद्धतीने जंप त्या ठिकाणी घेतली, बॉलला स्टॉप केलं, आपल्या टीमसाठी रन्स वाचवल्यात. एकच रन या बॉलवरती मिळेल. 17 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय शॉर्ट बॉलचा वापर त्या ठिकाणी केला होता, जास्त बाउन्स झाला होता बॉल. तर लेफ्टी बॅटर स्ट्रायकिंग वरती असणार आहे. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर डावखुरा त्याचे फलंदाज तितकेसे चमकताना दिसले नाहीयेत. आज अतुलला आपण पाहणार आहोत. तिथे यष्टा उद्ध्वस्त केल्या जात आहेत. बॉलचा अंदाज झालेला नाहीये, गतीचा अंदाज झालेला नाहीये आणि सरळ बॉल यष्ट्यांवरती. वेग जास्त होता या बॉल मध्ये आणि या पेसने बीट केलाय बॅटरला. एक मोठी विकेट, एक मोठा धक्का टीम सदन ज्ञानेश्वर स्मृती कामन संघाला. नवीन फलंदाज कल्पेश मैदानावरती दाखल होतोय. 17 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. कॅप्टनने आपल्या टीमसाठी विकेट मिळवून दिली गेले. माहीम गावामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये क्रिकेट खेळलं जातं, ते ओव्हरआर्म क्रिकेट असो किंवा अंडरआर्म क्रिकेट असो. आणि खऱ्या अर्थाने हे मैदान, याच मैदानापासून प्रत्येक शिंगडेची सुरुवात झाली. आपण पहिल्या षटकामध्ये कल्पेशला पाहिलं, त्याने देखील प्रतिम गोलंदाजी केली. आता आपण प्रणयला पाहतोय.
आणि देखील प्रभावित केलं या ओव्हरमध्ये. लॉंग ऑफ ड्राईव्ह चांगला केला, एकच रन कदाचित मिळू शकते या बॉलवरती आणि एक रन या बॉलवरती मिळते. 18 धावा स्कोर कार्डवरती झाल्यात. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. लास्ट बॉल या ओव्हरमध्ये आपण पाहणार आहोत आणि या बॉलनंतर कॉमन प्रीमियर लीगची चर्चा करणं देखील गरजेचं आहे. पालघर जिल्ह्यामधील चर्चेचा विषय ठरणारी कॉमन प्रीमियर लीग KPL त्या देखील स्पर्धेचं आयोजन मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं. या बॉलवरती काय फटका खेळला जातोय, टायमिंग लाजवाब आणि बॉलला सरळ पाठवला. इट्स आउट ऑफ द पार्क. दॅट्स अ ब्युटिफुल 6 षटकार. पिकअप शॉट तरीकेने पाहायला मिळाला. लिंकचा पिक केला, त्या स्पॉटला ट्रॅक केला आणि त्यानंतर बरोबर लॉंगॉनच्या बाहेर एक अप्रतिम षटकार तरीकेने पाहायला मिळतोय. 24 स्कोर कार्डवरती लागला जात आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि या 2 ओव्हर नंतर टीमची टोटल फलकावरती 24-24. आज विरू बाबरी देखील खेळताना दिसतील, प्रतीक शिंगडे देखील खेळताना दिसतील. मोठं नावं टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पालघर जिल्ह्यामधील जे आदिवासी बांधव आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आज आदिवासी समाज हा आपण खेळवतोय. थर्ड ओव्हरला सुरुवात होते आणि तिसऱ्या षटकामध्ये तिसरा विकल्प या ठिकाणी वापरला जातोय. तिसऱ्या षटकामध्ये सुजल गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. ओव्हर नंबर 3 मध्ये पहिलाच बॉल त्या ठिकाणी ऑफ द विकेट खेळला जातोय. पॉइंटला काढण्याचा प्रयत्न केला होता. एक रन कंप्लीट झाले. दुसऱ्या रनसाठी येत आहेत. स्टार्टिंग जरूर झालंय परंतु तिथे बॉल पोहोचेपर्यंत त्या ठिकाणी क्रीज मध्ये पोहोचले होते फलंदाज कल्पेश. धावा जर फलकावरती 25 पहिल्या बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. या ओव्हरमधील दुसरा बॉल वैभवसाठी. हा बॉल त्या ठिकाणी इनफिल्ड वरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. थ्रू दी कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झाला होता. तिथे चांगली फिल्डिंग होते परंतु तत्पूर्वी 2 रन्स त्या ठिकाणी कंप्लीट होतील. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये वैभवची जी गुणवत्ता आहे लाजवाब. आतापर्यंत विथ द बॅटने रन्स त्याने बनवल्यात. ज्या पद्धतीनं 2 षटकार त्याने खेळल्यात मैदानामध्ये, एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय आणि त्याचबरोबर त्याने सिंगल डबलला देखील तितकंच प्राधान्य दिलंय. आतापर्यंत 9 बॉलमध्ये 23 रन्स त्याने बनवल्यात. प्रकाशची विकेट गेली, त्यानंतर अतुलची विकेट गेली परंतु या दोन्ही फलंदाजांची कमी जाणीव दिलेली नाहीये. आता कल्पेशवरती देखील नजर असणार आहे. तो कशा पद्धतीनं बॅटिंग करतोय. ते मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न करतायत परंतु बॉल पर्यंत पोहोचणं सोपं नव्हतं. 2 धावींची गरज तडकीने होती आणि त्या 2 रन्स तडकीने पूर्ण केल्या जात आहेत. 2 रन्स टीमची टोटल फलकावरती 29 स्कोर कार्डवरती लागला जात आहे. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. जसा बॉल हवेमध्ये गेला या ठिकाणी वैभवला चांगलाच माहिती होता बॉल फिल्डरच्या हातामध्ये जाणं भरपूर कठीण आहे आणि जसा बॉल बॅटवरती आला, बॉल हवेमध्ये गेला आणि त्यानंतर पहिल्या धावेवरतीच त्याने 2 धाव्यांचा टीम केला होता. ओव्हरमधील पुढचा बॉल राऊंड दी विकेट स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. डीप मध्ये बॉल जातोय. तत्पूर्वी 1 रन मिळाली या बॉलवरती आणि या 1 रनने टीमची टोटल फलकावरती 30. अजून या ओव्हरमध्ये 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ या ठिकाणी झालाय आणि मागील 4 बॉलमध्ये सुजनने गोलंदाजी चांगली केली. मागच्या ओव्हरमध्ये 1 षटकार आला होता. त्याच्या ओव्हरमध्ये देखील 1 षटकार आला होता परंतु इथे सुजन चांगली कामगिरी करतोय. हा बॉल भरपूर बाहेर टाकला, लेग स्टंपच्या बाहेर तरीकेने टाकला होता बॉल. अवंतर चेंडूचा इशारा महेंद्र बोईर सर त्या ठिकाणी दर्शवतायत आणि त्यांच्या सोबतीनं अक्षय गवळी सरांना आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. उद्या खेलवा 11 टीम देखील इन ऍक्शन मध्ये असेल. अखिल गरज सर, रवींद्र मेहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. निनाद पाटील, अक्षय गवळी, मोठी नाव आहेत. प्रीतम कोंगिल, शुभम तांडेल हे सर्व स्टार्स इन ऍक्शन मध्ये असतील. प्रफुल्ल मेहेरला आपण पाहणार आहोत. ते ओव्हर थ्रो झाला आणि त्याचमुळे या बॉलवरती 2 रन्स मिळू शकतात आणि त्या 2 रन्स पूर्ण देखील केल्यात. 2 रन्सने टीमची टोटल फलकावरती जाऊन पोहोचते 33. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. आतापर्यंत हे चांगलं षटक या ठिकाणी पाहायला मिळतंय. बॉलिंग डिपार्टमेंट मधील सुजलचं हे षटक थोडंसं लाभदायक ठरलंय 5 बॉलमध्ये. आता लास्ट बॉल, त्या शेवटच्या बॉलवरती देखील रिझल्ट चांगला जायचा आहे. बॉलर सुजलला फलंदाजांना रोखण्याचा प्रयत्न केला या ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल, रिझल्ट चांगला द्यायचा होता आणि तो रिझल्ट मिळाला आहे. यष्टा उद्ध्वस्त केल्यात आणि जे माहीम मिठागड डी टीमचे समर्थक आहेत ते आता जल्लोष करू लागल्यात.
आपल्या टीमसाठी ते समर्थन करतायत, आपल्या टीमला सपोर्ट करण्याकरिता या मैदानावरती दाखल झाल्यात आणि त्याचबरोबर विकेट देखील केल्या आणि त्याचमुळे त्यांच्या चेहऱ्यावरती तो आनंद दिसतोय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर टीमचे टोटल फलकावरती 33 ला 3 धक्के मैदानावरती लागले जात आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय मिस्टर संजय. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 80 षटकार आणि 37 चौकार मागील 4 दिवसांमध्ये आपण पाहिल्यात. आता पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती कल्पेशला आणले गेले. या चौथ्या षटकामध्ये नवीन बॅट्समन संजय मैदानावरती दाखल झालाय. एकाकी झुंज मैदानामध्ये देतोय वैभव, परंतु त्याला चांगली साथ आतापर्यंत मिळालेली नाहीये आणि ती साथ आता द्यावी लागणार आहे मैदानामध्ये फलंदाज संजयला, जो 5व्या क्रमांकावरती मैदानावरती आलाय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला तडीकेने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. एक रन कंप्लीट झाला. आता दुसरी रन देखील मिळेल. कलेक्शन होऊ शकलेला नाहीये. 2 रन्स तडीकेने मिळत आहेत आणि 2 रन्स टीमची टोटल फलकावरती 35-35. पूर्णपणे ड्राय सरफेस आहे, त्याचमुळे बॉलरला कट करणं थोडंसं इझी होऊन जातं. लेफ्ट सिमर जेव्हा येतात तेव्हा त्यांची बॉलिंग पाहण्यामध्ये मजा येते. पहिल्या बॉलचं केल्या ठिकाणी झालं आणि पहिल्या बॉलवरती 2 रन्स त्या ठिकाणी मिळाल्या फलंदाज वैभवला. 12 बॉलमध्ये 28 रन्सचं एक मोठं योगदान आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये वैभवने दिलंय आणि स्ट्राईक रेट देखील चांगला मेंटेन केलाय. कारण जेव्हा विकेट जातात तेव्हा बॅटरवरती प्रेशर असतं आणि त्या प्रेशरमध्ये डॉट बॉल्स फेस होतात, परंतु तसं वैभवच्या बाबतीमध्ये घडलेलं नाहीये. डॉट बॉल कमी फेस केल्यात. आताचा बॉल ट्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह जरूर आहे. डीप मधून फिल्डर तरीके येत आहेत. 1 रन कंप्लीट झाले. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न आहे आणि 2 रन्स तरीके कंप्लीट होत आहेत. दाद द्यावी लागणार आहे फलंदाज वैभवला. त्याने जी खेळली मैदानामध्ये खेळले, वाघासरला लढलाय या मॅच मध्ये. जिथे विकेट जात होते एकटा उभा राहिला आणि रन्स आतापर्यंत बनवल्यात त्याने. आपल्या टीम साठी 30 आणि फक्त 7 रन्स या ठिकाणी टीमच्या माध्यमातून, त्यामध्ये एक्स्ट्रास देखील आहेत. चांगला बॉल मैदानामध्ये टाकला. पॅटर्न बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाहीये, गतीचा अंदाज आलेला नाहीये आणि ज्या स्पॉटवरती बॉल पिच झालाय तिथे एक हलकीशी नजर तरीकेने मारली होती फलंदाज वैभवने. थोडासा बॉल तरीकेने हरकत करत होता. बॉल पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये गेला. या ओव्हरमधील पुढचा बॉल वरती विकेट. आताचा बॉल देखील चांगला पाहायला मिळाला. इन स्विंग बॉल होता आणि बॉल सरळ यष्टांवरती जाऊन आदळला. ऑस्ट्रोमला डिस्ट्रॉइड केलाय आणि एक मोठा धक्का टीम सदानंद ज्ञानेश्वर स्मृती कामन संघाला लागत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर्ड केला होता. ऑफ कटरचा वापर तरीकेने केला होता. बॉलला हवा तसा बाउन्स झाला नाहीये. ज्या पद्धतीने बॅट स्विंग तरीकेने होता, थोडासा क्रॉस बॅट स्विंग होता. ऑफ कटर बरोबर यष्टांवरती गेला. आणखीन एक धक्का टीम सदानंद ज्ञानेश्वर स्मृती कामन संघाला. चार बॉल आतापर्यंत झाल्यात आणि धावा झाल्यात फलकावरती 37. या ओव्हरमध्ये विदाउट प्रेशर बॉलिंग केले कल्पेशने, कारण जेव्हा पहिल्या स्पेलमध्ये कल्पेश आला होता थोडासा दबाव त्याच्या चेहऱ्यावरती होता, परंतु या ओव्हरमध्ये तसं घडलेलं नाहीये. बॉल टाकलाय मैदानामध्ये यॉर्कर. विकेट आल्यानंतर एक वेगळी ऊर्जा शरीरामध्ये येते, एक वेगळा आत्मविश्वास मिळतो आणि मागच्या बॉलवरती तसं ते उदाहरण देत असताना मैदानामध्ये कल्पेशला आपण पाहिलं. या ओव्हरमधील शेवटचा बॉल असेल 38 फलकावरती. इकॉनॉमीला पूर्णपणे त्या ठिकाणी मेंटेन केलाय. जो रेड होता तो देखील पूर्णपणे त्या ठिकाणी खाली आणलाय. आताचा रन रेट जर आपण पाहिला तर सध्या तरी 9.91 सरासरीने रन्स बनतायत, जी सरासरी 3 ओव्हर्स मध्ये 11च्या घरामध्ये होती. ड्राईव्ह तर जरूर केला. 1 रनची मागणी आहे. दुसऱ्या रन साठी प्रयत्न तरीकेने सुरू आहेत आणि 2 रन्स तरीकेने मिळत आहेत.
40 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत 4 ओव्हर्स मध्ये. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. चाळीस धावा फलकावरती लागल्या जात आहेत. मागील 4 ओव्हर्सचा जर विचार आपण केला तर माहीम मिठागर टीमने एक वेगळा विक्रम या मैदानावरती बनवलाय. आपल्या घरच्या मैदानावरती खेळत असताना ऑर्थोडॉक्सली जर आपण पाहिला तर 11 मिनिटांमध्ये 4 षटके या ठिकाणी कंप्लीट केल्यात. ग्रेट ही महानता त्या घरच्या मैदानावरती खेळताना त्यांची पाहायला मिळते. ऑपोजिट टीमचा जर विचार केला तर एक मोठं नाव आहे, मोठे खेळाडू त्या टीम मध्ये आहेत आणि तरी देखील चांगला पाहुण्यांचा त्यांनी केलाय. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ओव्हर नंबर 5 ला सुरुवात झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती या ठिकाणी गोलंदाज दाखल झालाय आणि सुरुवात चांगली झाली या स्लॉग ओव्हरची. व्हाईट बॉल लेग स्टंपच्या बाहेर बॉल टाकलाय आणि एक रन या ठिकाणी मिळेल. धावा झाल्यात फलकावरती 41. 41 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. पहिला बॉल निर्धाव स्वरूपामध्ये पाहायला मिळाला आणि त्यानंतर एक्स्ट्रा रन येत असताना आपण पाहतोय. चांगला यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. नॉन स्ट्रायकिंग वरती धोक्याची घंटा तर जरूर वाजली होती, परंतु डायरेक्ट हिट त्या ठिकाणी झाला नाहीये आणि 2 रन या ठिकाणी मिळतील या बॉलवरती. प्रणय बॉलिंग ट्रॅक वरती या स्लॉग ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणय करबट आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रतीक शिंगडेला देखील आपण पाहणार आहोत आजच्या दिवसामध्ये. ऑन साइडला पूल जरूर केलाय. डिस्टन्स हवं आहे, ते डिस्टन्स मिळेल का? कसे येत आहेत फॉर कॅच, काय जबरदस्त झेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एक युवा खेळाडू भविष्य आहे माहीम गावाचं, माहीम क्रिकेटचं आणि काय जबरदस्त झेल पकडलाय. पुढचा बॉल या ओव्हर मधील नवीन बॅट्समन साठी आणि या देखील बॉल वरती यष्ट उद्ध्वस्त केल्यात. क्लीन बोल्ड आणि काय वेग होता या बॉल मध्ये. जसा बॉल आदळला यष्टांवरती पूर्णपणे यष्टी तरीकेने उद्ध्वस्त झाली आणि आणखीन एक विकेट, आणखीन एक धक्का. नवीन फलंदाज अजित मैदानावरती दाखल झालाय. कॅप्टन आहे टीमचा. आता येणाऱ्या 2 बॉल मध्ये फिनिश चांगलं करावं लागणार आहे लीडरला. ड्राईव्ह चांगला केला टीम मधून, फिल्डर येतोय. 1 रन कंप्लीट होते. दुसऱ्या रन साठी त्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे. 2 रन्स मिळू शकतात या बॉल होती. तिसऱ्या रन साठी त्या ठिकाणी पलत तर सुटल्यात, परंतु आता ती तिसरी रन कंप्लीट होईल का? यस, रन कंप्लीट झाले. आता चौथ्या धावेसाठी अर्ध्या विकेट वरती तर अजित गेल्यात, परंतु 3च रन वरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. 3 रननी टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती 46-46. लास्ट बॉल आहे ओव्हर मधील आणि शेवटच्या बॉल होती. आता काय घडेल डगआउट मधून एक्सपेक्टेशन तर भरपूर आहेत. शेवटचा नाही, अंतिम बॉल या ओव्हर मधील, लास्ट बॉल या इनिंगचा, डावाचा शेवटचा बॉल तरीकेने जडमध्ये टाकला होता आणि इथे पंचांचा बोट तरीकेने आकाशाच्या दिशेने गेलाय. म्हणजे लास्ट बॉल वरती लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. बरोबर इम्पॅक्ट स्टंपच्या समोर आणि लास्ट बॉल होती मिळते विकेट. 46 धावा फलकावरती लागला. 47 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. 47चा चेस पूर्ण करायचंय 5 ओव्हर्स मध्ये.
47 धावांचं लक्ष या ठिकाणी घेऊन उतरल्यात. 47 डिफेंड करायचे एक कडवं आव्हान टीम कामांसमोर आहे. पहिला बॉल कस्टमर अप्पी पहिलाच बॉल पॉइंट वरती घेण्याचा प्रयत्न केला होता. एक स्लिप मध्ये फिल्डर पण दूर होते. बॉल पर्यंत एक रन मिळेल या बॉल वरती. अप्पीची जी 2 षटकं आहेत ती खूप महत्त्वाची ठरतील, कारण मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव कस्टमर यांच्या जवळ आहे आणि सर्वाधिक अनुभवी खेळाडू आहे. पुढचा बॉल आता यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न समोर उचललाय आणि बॉलला सर्व फेकून दिलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. पहिला षटकार आहे इनिंगचा 6 धावा षटकार. हा बॉल जर आपण पाहिला तर यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता. थोडीशी लेन चुकली आणि चुकल्यानंतर बरोबर समोर षटकार ठोकलाय. पुढचा बॉल आताचा बॉल अक्रॉस द बॅटने केलाय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहे. टीम मध्ये लॉंगरला फिल्डिंग चांगली झाली. एक रन मिळेल या बॉलवरती. 3 बॉलमध्ये ज्या पद्धतीने रन्स आतापर्यंत बनवल्यात, माइंडसेट तिथे डेंजरस दिसतोय दोन्ही फलंदाजांचा. आता येणारे 3 बॉल तिथे फिनिश चांगलं करायचं आहे बॉलरला. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. स्लोअर वनचा वापर त्या ठिकाणी केला होता. बॉल पडल्यानंतर कधी कमी गेली, बॅट लवकर फिरली. बॉलची समाप्ती मैदानामध्ये होत असताना आपण पाहतोय. शेवटचे 2 बॉल या ठिकाणी बाकी आहेत. आवाजाला फरकावरती 8 या ओव्हरमधील पुढचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक दर्जेदार षटकार त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्ट्रेट बॅटने खेळलाय आणि बॉलला सरळ ओव्हर दी लॉंग ऑफ चाललाय बॉल. सीमारेषा पार षटकार. ठोकायचं तर टॉप चालस हाच एक वसूल या दोन्ही फलंदाजांचा आपल्याला पाहायला मिळतोय. 47 धावांचा पाठला करायचा आहे, परंतु माइंडसेट एक वेगळा आहे आणि त्या माइंडसेटला दाद द्यावी लागणार आहे, कारण चांगलंच माहिती आहे दोन्ही फलंदाजांना. या जर बॉलरला या ठिकाणी रन्स आल्या तर येणाऱ्या 4 ओव्हर्स मध्ये हे लक्ष थोडंसं सोपं होईल. देखील बॉलवरती चांगले रन्स मिळतील. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 16 रन्स स्कोर काढून लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपला आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या मॅच मध्ये तरी आतापर्यंत मागील ऑल ओव्हर 7 ओव्हर्स मध्ये कंटिन्युअसली डॉमिनेट करत असताना आपण पाहतोय टीम माहीम मिठाकर डी. आपल्या घरच्या मैदानावरती एक वेगळा रुतबा त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती अतुल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये सेकंड ओव्हर मध्ये अतुलच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. अपकमिंग यंगस्टर, अतिशय कमी वयामध्ये भरपूर मोठी चर्चा या देखील खेळाडूची आपण पाहिले. समोर कल्पेशला आपण पाहतोय. आज कल्पेशचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे, कारण आज ती बॉलिंग मध्ये त्याने परफॉर्मन्स दाखवला. आता बॅटिंग मध्ये परफॉर्म करतोय आणि काय जबरदस्त फटका अप्पीच्या विरोधामध्ये खेळला होता. पहिलाच बॉल शॉर्ट बॉलचा वापर समोर फोर्स केलाय. लॉंग ऑफला विकेट मिळू शकते आणि यस ठिकाणी कॅच ड्रॉप होतोय लास्ट मोमेंटला. आता मधून बॉल निसटला आणि आता नंतर झालेली चुकी कॅच ड्रॉप त्या ठिकाणी होतोय. कल्पेशची कॅच त्या ठिकाणी ड्रॉप झाल्यानंतर आता कल्पेश एक चांगली इनिंग सदर करू शकतो. या ओव्हरमधील दुसरा बॉल लेफ्ट आर्म सिमर बॉलिंग ट्रॅक वरती आलाय आणि या ओव्हर मध्ये इम्पॅक्ट टाकायचा आहे. येणारी 3 षटकं कंटिन्युअसली लेफ्ट आर्म सिमरच्या माध्यमातून हाताळली जाऊ शकतात. त्याची तोच बॉलिंग पॅटर्न या ठिकाणी असू शकतो. बॉलिंग डिपार्टमेंट मध्ये बॉलिंग अटॅक चांगला आहे. पहिल्या षटकामध्ये जरी 16 रन्स आले असतील तरी अजूनही 4 ओव्हर्सचा खेळ बाकी आहे. एक जमीनची बाजू म्हणजे दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत विकेट टाकलेली नाहीये. आणखी एक शॉर्ट बॉल भरपूर मागे टाकला होता बॉल अर्ध्या विकेट वरती आणि जो बाउन्स डिझर्व होत होता तो बाउन्स झाला नाहीये. हेच तर हवंय गोलंदाज अतुलला. फलंदाजांना इथे थांबवायचं आणि त्याचमुळे या ठिकाणी वेगवेगळ्या व्हेरिएशनचा वापर या ठिकाणी केला जातोय. स्वतःला या ठिकाणी इम्प्रूव्ह करायचं आहे. मागच्या 3 बॉल मध्ये बॉलिंग आतापर्यंत चांगली राहिली आहे. चौथा बॉल या ओव्हर मधील
बाउन्सरचा प्रयत्न केलाय. चांगला बॉल तरीकेने पाहायला मिळाला. रायझिंग बॉल होता, पडल्यानंतर अनपेक्षित बाउन्स तरीकेने मिळाला. आधीच्या बॉलवरती अर्ध्या विकेटवरती बॉल टाकल्यानंतर हवा तसा बाउन्स नव्हता. आता देखील बॉल अर्ध्या विकेटवरती टाकला होता आणि यावेळेस बॉल जर आपण पाहिला तर जास्त बाउन्स झाला होता. या ओव्हरमधील आलेले 2 डॉट बॉल या ठिकाणी बॅक करतायत स्वतःला. पुन्हा एकदा शॉर्ट बॉलचा वापर तरीकेने केलाय. एक्स्ट्रा कव्हरला खेळला जातोय. टीम मधून फिल्डर येत आहेत. कल्पेशला पण पाहतोय फेकी त्या ठिकाणी केली जाईल. तत्पूर्वी 2 रन्स मिळतात या बॉलवरती. धावासरात फलकावरती 20 रन्स स्कोरवरती लागला जात आहेत. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर अतुलची चर्चा आपण केली होती, अतुलची प्रशंसा आपण केली होती आणि खरोखरच त्यांनी जो आज या मैदानावरती खेळ दाखवलाय प्रभावित करत असताना बॅटिंग मध्ये जरी तो फ्लॉप गेला असेल तरी बॉलिंग मध्ये कुठल्याही प्रकारची कमी त्याने पडू दिलेली नाहीये. शेवटचा बॉल बाउन्सर पुन्हा एकदा हाताळण्याचा प्रयत्न केला होता. बॉल रिलीज केल्यानंतर स्वतः बॉलच्या मागे धावत पडलाय. ही खऱ्या अर्थानं फिटनेसची एक खऱ्या अर्थानं प्रचिती देत असताना पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागणार आहे या ओव्हरमध्ये अतुलचं, कारण एकही मोठा फटका त्याने खेळू दिलेला नाहीये. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 16 रन्स कमी टोटल चेस करायचे आणि त्यातल्या त्यात 16 रन्स आल्या. समोरच्या टीमला इथे एक वेगळा आत्मविश्वास मिळाला. परंतु या ओव्हरमध्ये अतुल आल्यानंतर अतुलचा दर्जा त्याचा स्टँडर्ड तरीकेने दाखवला. सर या टॉसरी ऑपोजिट टीम जय बजरंग सातपडीच्या असणार आहे. फ्रेंड्स परिवार कमारे, वायबी कलेक्शन जय बजरंग सातपडी ब आणि दुसऱ्या बाजूला फ्रेंड्स परिवार कमारे, दोन्ही टीमचे कॅप्टन. सर या टॉसरी नेक्स्ट मॅच जे आपण पाहणार आहोत, एका बाजूला वायबी कलेक्शन जय बजरंग सातपडी ब पालघर जिल्ह्यामधील एक मोठं नाव आहे आणि याच टीम पासून वीरेंद्र बाबरेचा प्रवास सुरू झालाय आणि त्यांच्या अगेन्स्ट असणार आहे टीम मित्र परिवार कमारे. पहिला बॉल ऑन साइड ड्राईव्ह तरीकेने केला जातोय. डीप मधून फिल्डर येतोय. मिसफील्ड, कदाचित 2 रन्स या बॉलवरती मिळू शकतात आणि 2 रन्स तरीकेने मिळाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट तरीकेने पाहायला मिळाली. या 2 रन्सनी टीमची टोटल फलकावरती 24-24. आता एक रिदम बॉलिंग करणाऱ्या टीमला मिळाला आहे. आता विकेटच्या शोधामध्ये आहेत, डॉट बॉलच्या तरीकेने शोधामध्ये आहेत आणि तोच प्रयत्न सध्या तरी मैदानामध्ये सुरू आहे. कारण चांगलंच माहिती आहे इथे एक जरी विकेट आला तरी ऑपोजिट टीम थोडीशी बॅकफुटला जाऊ शकते आणि डॉट बॉलचं प्रेशर आहे, कारण मागच्या ओव्हरमध्ये एकही मोठा फटका आलेला नाही आहे. या ओव्हरमधील पुढचा बॉल ऑन साईडला पोल केला आहे. विकेट मिळू शकते पुन्हा एकदा. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. ऑस्ट्रेलियन स्टाईलमध्ये एक चांगला झेल त्या ठिकाणी पकडला आहे आणि पहिला धक्का टीम माहीम मिठागर डी संघाला. नवीन फलंदाज सागर मैदानावरती दाखल झालाय. या ओव्हरमधील तिसरा बॉल बाउन्सर पुन्हा एकदा तरीकेने पाहायला मिळतोय आणि फाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. 1/4 ओव्हरची सूचना गोलंदाजाला दिली गेली म्हणजे येणाऱ्या 4 बॉलमध्ये तो बाउन्सर हाताळू शकत नाहीये. चेस्टच्या वरती बॉल, हेड लेवलच्या वरती बॉल त्या ठिकाणी डिलिव्हर करू शकत नाहीये. राऊंड दी विकेट. पुढचा बॉल त्या ठिकाणी स्लॉटमध्ये टाकला होता. 1 रन कंप्लीट झालाय. अतुल डीपमधून येतोय. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे आणि या 1 रनने टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती 26. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात. हे षटक खूप महत्त्वाचं ठरणार आहे, कारण मागच्या ओव्हरमध्ये अतुलने तर चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु या ओव्हरमध्ये भरपूर काही डिपेंड असणार आहे. या ओव्हरमध्ये किती रन्स येत आहेत, या ओव्हरमध्ये किती विकेट्स येत आहेत, या ओव्हरमध्ये किती मोठे फटके येत आहेत, या सर्व काही गोष्टी मायने राखल्या जातील. या बॉलवरती पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. उंची जास्त आणि लांबी कमी शतशक तरीकेने येत आहे. सेफ झोनमध्ये बॉल पडला आहे आणि ते 3 रन्स मिळू शकतात आणि त्या 3 रन्स त्या ठिकाणी कंप्लीट केल्यात.
चांगले रनिंग बिटवीन द विकेट तरी पाहायला मिळत आहेत. 29 धावा फलकावरती लागल्यात. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉल आतापर्यंत डिलिव्हर्ड झाल्यात. मागच्या 4 बॉलमध्ये वैभवने देखील त्याचं वैभव दाखवून दिलंय. आधी बॅटिंगमध्ये त्याने कॉन्ट्रीब्यूट केलं आणि आता बॉलिंगमध्ये पूर्णपणे त्या ठिकाणी डॉमिनेट करतोय. 14 बॉल आहेत आणि त्या 14 बॉलमध्ये विजयासाठी 18 धाव्यांची गरज आहे. आता वेगवान बॉल टाकलाय. लॉंग ऑनला ड्राईव्ह चांगला केला. डीपमधून फिल्डर येत आहेत. 1 रन कंप्लीट झालंय. एकरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. 13 बॉल आहेत. 13 बॉलमध्ये 17 धाव्यांची गरज आहे. कदाचित चौथ्या षटकामध्ये अतुलला बॉलिंग ट्रॅकवरती आणलं जाईल किंवा स्वतः प्रकाश त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती येऊ शकतात. आणि पुढचं षटक ते देखील खूप मायने राखणार आहे. लास्ट बॉल या ओव्हरमधील शेवटचा बॉल पुन्हा एकदा या ठिकाणी जडमध्ये टाकला होता. 1 रन पूर्ण झाला आहे. एकरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. स्ट्रायकिंगवरती फेकी त्या ठिकाणी केली होती. कदाचित कलेक्शन चांगलं झालं असतं तर तिथे धोक्याची घंटा वाजली होती आणि ते आय थिंक बॅटर आऊट आहेत. फलंदाजाला तिथे परतावं लागणार आहे कारण बिल्स नाही आहेत. त्याचमुळे तिथे जो आपण रूल पाहतो जेव्हा फिल्डरचा किंवा गोलंदाजाचा हात किंवा शरीराचा कुठलाही भाग यष्टींना लागतो तेव्हा ती यष्टी जमिनीपासून लांब करून बॉल त्याला लावावा लागतो. परंतु बेल्स नाही आहेत त्याचमुळे तो रूल इथे आपण फॉलो करणार नाही आहेत. बॅटर या ठिकाणी आऊट असेल. बेल्स नाही आहेत आणि त्याचमुळे त्या ठिकाणी बॉल यष्टींना लावला आणि तो रूल या ठिकाणी फॉलो केला आपण. पाण्याची व्यवस्था मैदानावरती करायची. 3 ओव्हर्सचा खेळ या ठिकाणी संपला. धावा झाल्यात फलकावरती 31. कम्पेअर करत असताना इथून जर आपण पाहिलं तर इथे नवीन फलंदाज प्रणय मैदानावरती दाखल झालाय. आता प्रणयच्याकडे मॅच विनरच्या नजरेने पाहिलं जात आहे कारण आधी बॉलिंगमध्ये देखील प्रभावित केले. लास्ट ओव्हरमध्ये आला आणि कमी रन्स त्याने खर्च केल्या. 12 बॉल आहेत. 12 बॉलमध्ये 16 धाव्यांची गरज आहे. मॅच इंटरेस्टिंग आहे. ही बॅटल इंटरेस्टिंग आहे. येणाऱ्या 12 बॉलमध्ये अतुल ठाकरेला या ठिकाणी आणलं गेलं. सेकंड स्पेलमध्ये पहिलाच बॉल प्रचंड वेगाने टाकला. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालं नाही आहे परंतु लाईन चांगली नाही आहे आणि त्याचमुळे व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 12 बॉलमध्ये विजयासाठी 15 धाव्यांची गरज आहे. पहिला बॉल एक्स्ट्रा स्वरूपामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता येणारे 6 बॉल. पहिला बॉल वाईट आल्यानंतर तो कशा पद्धतीने टाकेल याकडे लक्ष वेधित झालंय. पहिला चेंडू शॉर्टबॉलचा वापर या ठिकाणी केला आहे. बाउन्स झाला नाही आहे. बॉल खाली राहिला आणि चालाय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला डॉट बॉल या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतोय. सर टॉस तरी या YB कलेक्शन जय बजरंग सातपडी ब आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत कमारी टीमला. 11 बॉलमध्ये विजयासाठी 15 धाव्यांची गरज. हे सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला टॉस आपण करणार आहोत. समोर फटका लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित. डाऊन दी बॉल फिल्डर आणि एक चांगला कॅच. अतुलने आणखीन एक विकेट आपल्या संघासाठी मिळवून दिलाय आणि एक मोठा हार्ट ब्रेक टीम माहीम मिठाकर डी संघासाठी लागत असताना विकेट जातोय फलंदाज बाद.
10 बॉल आणि 10 बॉल मध्ये आता विजयासाठी रन्स बनवायचे आहेत, त्या म्हणजेच 15. मागचे मागच्या दोन बॉल मध्ये एकही रन्स आलेली नाहीये आणि त्या दोन डॉट बॉलचं प्रेशर आता बॅटिंग करणाऱ्या टीमच्या त्या ठिकाणी चेहऱ्यावरती दिसते. डगआउट मध्ये शांतता पसरलंय. आणखीन एक शॉर्ट बॉल, चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सलग 3 डॉट बॉल मैदानामध्ये टाकल्यात. आपला दर्जा, आपला स्टँडर्ड त्या ठिकाणी दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अतुल वय कमी आहे परंतु इथे चर्चा त्याची मोठी रंगणार आहे, कारण आज त्यांनी खेळलेला खेळ एक इनक्रेडिबल बॉलिंग स्पेल तसं आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये. इथून देखील कमबॅक होऊ शकतो. तो कमबॅक करावा लागणार आहे टीम माहीम मिठागर डी संघाला. खेळण्याचा प्रयत्न, सेफ झोन मध्ये बॉल पडतोय सुद्धा. अतुल त्या ठिकाणी बॉलच्या दिशेने जातो. एक रन तर मिळालंय. दुसऱ्या रनचा प्रयत्न या होणार नाहीये. एकेवरती संतुष्ट राहावं लागणार आहे. आता रन्स बनवायचे आहेत, त्या म्हणजे 14 बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. 8 आणि त्या 8 बॉलमध्ये रन्स बनवायचे आहेत 14. काय जबरदस्त गेम चेंजिंग फायरिंग स्पेल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज अतुल ठाकरेचा. म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात आणि त्याचं एक ज्वलंत उदाहरण मैदानामध्ये पाहायला मिळतोय. चांगला स्क्वेअर ड्राईव्ह. आता कव्हर्सला फील्डर त्या ठिकाणी पोहोचतोय डीपमधून. तत्पूर्वी 2 रन्सची मागणी आहे आणि 2 रन त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात. या 2 रन्सने टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती 35-5. 7 बॉल आहेत. 7 बॉलमध्ये विजयासाठी आता 12 धावांची गरज. हा 7-12चा उतारा जो आहे तो कोणाच्या नावावरती होणार, हे इंटरेस्टिंग इक्वेशन नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा समोर आलंय. 7 बॉल आहेत. 7 बॉलमध्ये विजयासाठी 12 धावांची गरज. लास्ट बॉल खूप महत्त्वाचा ठरणार आहे या ओव्हरमधील. शेवटचा बॉल, बाउन्सर, विकेट किपर डबल माइंडमध्ये राहिला आणि त्यानंतर झालेली चुकी. जर का हा बॉल स्टॉप केला असता तर इथे रन्स वाचल्या असत्या आणि ते रनआउटच्या माध्यमातून अखेरकार विकेट गेले. मेहुलला अडकीने परतावं लागणार आहे. तिसऱ्या रनवरती विकेट अडकीने जाते. आता 6 बॉल 10 रन्सची गरज. चला या टॉससाठी एका बाजूला YB कलेक्शन जय बजरंग सातपाडी ब आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करेल मित्र परिवार कमारे, दोन्ही टीमचे कॅप्टन. चला या टॉससाठी मेहर आपण पुढे असाल प्लीज. माईकशी संपर्क साधा प्रथम मेहर. गोलंदाजी ट्रॅक वरती अजित या ठिकाणी आलाय. 6 बॉल मध्ये 10 धावा रोखायच्या आहेत. लांबचा प्रवास या ठिकाणी केलाय. वसई तालुक्यामधून ही स्पर्धा खेळण्याकरिता या मैदानावरती आल्यात. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती कल्पेशच्या बॅट मधून या सामन्याचं समीकरण सोपं करणारा एक दर्जेदार षटकार येत असताना पाहायला मिळतो. पहिलाच बॉल बॅटच्या खाली आणि त्याला मिड विकेटच्या वरती पाठवून दिलाय 6 रन्स करिता. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 4 धावांची गरज. इतका वेळ कल्पेशला स्ट्राईक कमी मिळत होती. या बॉल वरती स्ट्राईक मिळाले आणि पहिल्याच बॉल वरती एअर स्ट्राईक केले. आता 5 बॉल मध्ये विजयासाठी 4 धावांची गरज. चांगला बॉल आता 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 4 धावांची गरज. आताचा बॉल कुठले स्पॉट वरून गेलाय. आताचा बॉल बॅटच्या खाली टाकल्यानंतर तो रिझल्ट आपण पाहिला. आताचा बॉल कुठले स्पॉट वरती ठेवला होता, त्याचमुळे कल्पेशला हा फटका खेळणं त्या ठिकाणी अवघड झाला होता. 4 बॉल आहेत. 4 बॉल मध्ये विजयासाठी 4 धावांची गरज. इंटरेस्टिंग बॅटल मैदानामध्ये सुरू आहे. एका बाजूला कामत तर दुसऱ्या बाजूला माहीम. आता पुन्हा एकदा चुकी केलंय. 4 बॉल मध्ये आता विजयासाठी 3 धावांची गरज. 4 चेंडू आणि 4 चेंडूंमध्ये विजयासाठी 3 धावांची गरज. मध्यंतरी डॉट बॉल आल्यानंतर होप्स थोड्याशा वाढल्या होत्या, कारण टीमच्या पर्यंत पुन्हा एकदा या ठिकाणी एक्स्ट्रा रन्स झाल्या आणि आता दबाव या ठिकाणी जाणवतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. प्रयत्न चांगले केले होते. 1 रन कंप्लीट झाले. दुसऱ्या रनचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे आणि 2 रन्स त्या ठिकाणी मिळत आहेत या बॉल वरती. आता विजयासाठी 1 धावांची गरज. येणाऱ्या 3 बॉल मध्ये 1 पाऊल दूर विजयापासून.
13 बॉल मध्ये 28 धावांचा एक ग्रेट नॉक कल्पेशचा आपण पाहिलाय. तीन बॉल आहेत आणि 3 बॉल मध्ये विजयासाठी एका धावेची गरज. इथे ती एक धाव पूर्ण होत असताना पाहायला मिळते. मॅच विनिंग रन तरीके येत असताना पाहायला मिळाली कल्पेशच्या बॅट मधून. 14 बॉल मध्ये 29 धावा आणि मॅच विनिंग नॉक या ठिकाणी पाहायला मिळाला. हार्ड लक वैभव, हार्ड लक प्रकाश, हार्ड लक अतुल, वेल वेट बॉईज आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टीम माई मिठागर डी. आपल्या घरच्या मैदानावरती ऑपोजिट टीमला पराभूत केले. पाहुण्यांचा पाहुणचार चांगलाच केलाय. हार्ड लक टीम सदन ज्ञानेश्वर स्मृती कमल.